आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। आग्रा रोडवरील स्मारकाच्या बांधकामाची कोर्ट कमिशनराकडून पाहणी। माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे नेते नरेंद्र परदेशी हजर। कोर्ट कमिशनराच्या पाहणी दौऱ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मनपाचे अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ। बातमी सविस्तर। धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारणीसाठी बांधकाम केलेल्या चबुतराच्या चौकशीसाठी कोर्ट कमिशनर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी देशमुख यांच्यासह पथकाने आज पाहणी केली। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेना उभाटाचे पदाधिकारी उपस्थित होते। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून यांच्या बांधकामावर आक्षेप घेत माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे नेते नरेंद्र परदेशी यांनी न्यायालयात धाव घेतली होती। त्यातून स्टे आणला गेला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभाग कनकवाडी न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी देशमुख यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे। ते आज धुळे दौऱ्यावर असून त्यांनी चबुतऱ्याची पाहणी यावेळी केली। यावेळी शिवसेना उभाटाचे नेते माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला कोणाचाही विरोध नाही, मात्र छत्रपतींच्या नावाने भाजपवाले कोट्यवधीची जागा येथे हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळेच कोर्टात गेलो असून आज माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी कमिशनर येथे पाहणीसाठी आले असता एकही अधिकारी येथे फिरकले नसून यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मनपाचे अधिकारी देखील उपस्थित राहिले नाहीत, याची आम्ही न्यायालयात माहिती देणार असल्याचे ते म्हणाले। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। माहिती दे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने देवा धर्माच्या नावाखाली, थोर राष्ट्रपुरुषाच्या नावाखाली 3500 स्क्वेअर फूट जमीन हडपण्याचं पाप या भाजपवाल्यांनी चालवलेलं आहे आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुळीच विरोध नाही। या ठिकाणी त्यांनी 18 का 180 फुटाचा पुतळा उभा करावा। त्यांच्या पुढं जरी छत्रपती शिवरायांबद्दल प्रेम असेल, त्यांना कुठलाही इश्यू करायचा नसेल, तर हा पूर्ण बांधकाम काढून टाकावं। जो त्या चबुतऱ्यावर त्यांनी केलं तरी मी एक वेळ मान्य करणार आहे का त्यांची हिंमत। 70 कोटीची जागा झाली हरामखोर हडप करायला निघाले आणि आम्हाला धर्म शिकवतात का? या ठिकाणी डी देशमुख साहेब माननीय उच्च न्यायालयाने त्यांना कमिशनर म्हणून नियुक्त केलेले आहे। या हरामखोरांना एवढी मस्ती आहे अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमापन अधिकारी कार्यालय, एक हरामखोर आलेलं नाही आहे। PWD त्यांच्या इथे सगळा संबंध येतो, दोघी रोड त्यांच्या अखत्यारीमध्ये, रोड कमी करून टाकले, ते सुद्धा इथं आलेले नाही। म्हणजे उच्च न्यायालयाला सुद्धा किंमत द्यायला तयार नाही अधिकारी। आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आहे। मी निवेदन दिलेलं या ठिकाणी परत अत्यंत पारदर्शक आणि निपक्षपाती सुनावणी आणि हिअरिंग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो होतो। जे समितीचे अधिकारी त्यांनी हेच सांगितलं की मी यांना सगळ्यांना पत्र पाठवलेले, जिल्हाधिकारी कार्यालय, BNC कार्यालय, नगरपालिका, आणि त्यांना जे कागदपत्र पाहिजे हे लोक त्यांना देत नाहीये। कागदपत्राशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे साहेबांचं। त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं। आमदार साहेबांनी काय, माझ्या आमदारांनी काय, त्यांना काय काय सूचना दिल्या? मग आता ते जर आले नाही तर रोजनाम्यामध्ये त्याची नोंद होईल आणि पुढच्या वेळेस परत त्यांना बोलवलं जाईल। जर ती जरी काही टाळमटाळ केली तर माननीय उच्च न्यायालयामध्ये ते आम्ही लक्षात आणून देऊ। धन्यवाद। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।